शॉक होणार रे. म्हणून सांगलं का दगडाच्या इथे लांब येतो खालून. जा ना बाबा तू. काय होणार रे? बघा असा हा रस्ता आहे. या रस्त्यातून वायर काढत काढत वरती जायचं आहे. असाच रस्ता आहे पूर्ण. हा रस्ता आहे पूर्ण खडकातून धुक्यातून. आणि हा बघा ही अशी माणसं ह्या धुक्यातून येत आहेत बघा. पूर्ण धुके आहे बघा. बघा प्रत्येकाला वेळ लागतो. काठीचा आधा घ्यावा लागतो. त्याप्रमाणे इकडे एक एक पायरी चढावी लागते दगडाची. बघा ह्याप्रमाणे आहे. भीमाशंकरचा ट्रॅक करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. बघा आमच्यासाठी आता हा रस्ता तुम्हाला चुकू शकतो म्हणून प्रॉपर आपली ओळखीची माणसाने इथे जावे. अनोळखी माणसाने इथे गेला तर कुठे भलतीकडे जाणार. बघा ह्याप्रमाणे माणसांना थकवा लागतो आणि काठीचा सहारा घ्यायला लागतो. प्रशांत निकम, संदीप दिवेकर, सुभाष हसोळकर, किशोर खांडेकर, प्रवीण उमरकर आणि काही मित्र खाली आहेत ते दिसत नाही धुक्यामध्ये. आणि दिनेश पारसेकर, प्रमोद मोरे, कमल घरती आणि काही ओळखीचे मित्र आशिष, दिनेश मंगेश, संदेश सुर्वे, राजाराम तुकाराम वगैरे वगैरे मित्र इकडे भरपूर आहेत. ह्या धुक्यामध्ये वाट काढत आहेत. हे आमचे मित्र प्रवीण उमरकर. आपण एक दोन शब्द बोला. आपल्याला पायाला क्रॅम्प आलाय. आपल्याला काय वाटतंय? 5 मिनिटापूर्वी माझ्या पायाला क्रॅम्प आला होता. थांबलो, श्वास घेतला, 5 मिनिटं रिलॅक्स केला, क्रॅम्प कमी झाला आणि आता परत चालायला सुरुवात केली. बघा ह्याप्रमाणे हा प्रवास आहे, करायला लागतो. असे हे मित्र दरवर्षीप्रमाणे इथे प्रवास केला जातो. हे सुभाष आसोळ पहिली वेळ इकडे आलेले आहेत. संदीप दिवेकर आणि प्रशांत निकम पहिल्यांदा याचा अनुभव. आपला अनुभव काय आहे का? आपण पहिल्यांदा इकडे आला तर आपला अनुभव काय आहे? फार उत्तम अनुभव आलेला आहे आणि आपल्यासारख्या चांगल्या मंडळींबरोबर मी आलेलो आहे. मला असं वाटतं की पुढच्या वर्षी मी पुन्हा येईल. पुन्हा येईल.